वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर सध्या आपल्यासोबत गायक महेश काळे जोडले गेलेले आहेत। महेशजी, खरं तर आता प्रतिक्रिया विचारणं हेच अतिशय मोठं काम असं वाटतं की कारण आशाताईंकडे बघून आपलं बालपण गेलं, आपल्या सगळा इतकंपर्यंतचा आपला प्रवास या आशाताईंना बघत त्यांची गाणी ऐकत गेला, तीच व्यक्ती आता आपल्यासोबत नाहीये। कसं वाटतं? एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अगदी बरोबर आहे. पोकळी निर्माण झाली म्हणतात हे अगदी खरं आहे. कारण ते समजल्यानंतर लक्षात आलं कान धरणारी जी मंडळी होती हक्कानी त्यापैकी त्या होत्या आणि फक्त वयानी नव्हे तर उद्यानी, कर्मानी, यशानी, आचरणानी, सगळ्या गोष्टींनी माझ्या गुरुजींच्या त्या भगिनी. त्यामुळे 90च्या दशकामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा त्या राखी बांधायला यायच्या अभिषेकी बुवांना. तेव्हा पहिल्यांदा माझी त्यांची समोरासमोर भेट झाली. ज्या व्यक्तींचं गाणं आपण सदैव ऐकत असतो, विचार ऐकत असतो, त्यांच्याबद्दल अशी बातमी कळाल्यानंतर एक कोणतरी घरचंच गेलंय आपल्या, अशा पद्धतीचं वाटतं. नक्कीच महेशजी, त्यामुळे आपण आपल्या भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद. आपण आशाताईंबद्दलचे मत व्यक्त केलं त्याबद्दल. तर आपण पाहतोय ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं निधन झालंय.